मित्रांनो, एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर विसावलेले होते. तेव्हा विनितापुत्र गरुड तिथे आले आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागले, हे भगवान, मी पृथ्वीचे भ्रमण करून आलो आहे. मी पाहिले की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात, पण तरीही उदास राहतात. त्यांचे दुःखी होण्याचे कारण काय? प्रभू, मला सांगा की स्नान करण्याची उत्तम पद्धत कोणती आहे? मी स्नान कधी आणि कसे करावे? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत? हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात आहे. गरुडजी माँ लक्ष्मीलाही विचारतात, हे माते, मी सुद्धा पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज आंघोळ करून तुझी पूजा करतात, पण तरीही तू त्यांच्या घरी राहत नाहीस. याचे कारण काय? असा प्रश्न गरुडजींनी विचारल्यावर भगवान विष्णू म्हणाले, हे पक्ष्यांच्या राजा, तू योग्य प्रश्न विचारला आहेस. स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे. स्नान केल्यावर शरीर शुद्ध होते. स्नान केले पाहिजे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगत आहे. ती लक्षपूर्वक ऐका. या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी कथा सांगितली आहे, जी सर्व मानवांनी लक्ष देऊन ऐकावी. ही कथा केवळ श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच आपण सर्वांनी ही कथा पूर्णपणे अवश्य ऐकावी. अर्ध अपूर्ण ज्ञान हे आपत्तीचे कारण ठरू शकते. तर चला सुरुवात करूया. भगवान विष्णू म्हणतात, हे पक्ष्यांच्या राजा, प्राचीन काळी देशाच्या मध्यभागी एक अतिशय सुंदर शहर होते, जिथे एक श्रीमंत सेठ राहत होता. त्याला 3 मुली होत्या. सेठने आपल्या मुलींना कधीही कोणत्याच वस्तूंची कमी पडू दिली नाही. त्याने त्यांना मोठ्या लाडात वाढवले होते. त्याच्या मुली अतिशय सुंदर आणि खेळकर स्वभावाच्या होत्या. सेठने वडिलांची सर्व कर्तव्ये पार पाडली. त्याने आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्याने एकच चूक केली. त्याने आपल्या मुलींना शास्त्राचे ज्ञान दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलीचे जीवन अपूर्णच होते, कारण ज्ञानाशिवाय कोणताच मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीजवळ जे असायला हवे ते त्या मुलींकडे नव्हते. नंतर जेव्हा त्याच्या 3ही मुली तरुण झाल्या, तेव्हा त्याने आपल्या 3ही मुलींचे लग्न एका चांगल्या कुटुंबात केले. तिघींचेही पती मोठे व्यापारी होते आणि त्या 3ही मुली राजवाड्यात राहायला गेल्या होत्या. राहण्यासाठी आपापल्या घरी जाताच तेथे त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. सासरचे लोक त्यांचा खूप आदर करायचे आणि सगळ्यांशी प्रेमाने वागायचे. त्या तिघीही सासरच्या घरी सुखाने राहू लागल्या. या तिघीही सकाळी उशिरा उठायच्या, उशिरा आंघोळ करायच्या, आंघोळ न करता स्वयंपाक करायच्या आणि कधीकधी आंघोळ न करता पूजापाठसुद्धा करायच्या. सासूने त्या तिघींना अनेक वेळा टोकले, पण त्यांनी तिचे म्हणणे ऐकले नाही आणि स्वतःचे काम करत होत्या. पण जसा जसा वेळ निघून गेला तशा तशा या 3ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी वाढू लागल्या. त्यांच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. त्यांनी इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला, मात्र तरीही त्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे घरात भांडणे होत होती. त्या तिघीही त्या घरात राहायला गेल्यापासून त्यांच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. 3ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशांची कमतरता येऊ लागली होती. म्हणून त्यांना त्यांच्या मालकीचे घरदार सर्व काही विकावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या. पण त्या 3ही बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळेच त्या सासर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही 3ही बहिणी आनंदाने राहू लागल्या. तिथेही या तिघी उशिरा उठायच्या, उशिरा आंघोळ करायच्या आणि आंघोळ न करता भोजन करायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही ढासाळू लागली.
एके दिवशी भगवान विष्णू भिक्षूच्या रूपात त्यांच्या दारात आले. सेठने त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले आणि त्यांचे पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा सेठने आपली व्यथा त्या महान ऋषींना सांगितली आणि ती सोडवण्यासाठी उपाय मागितला. सेठने आपल्या मुलींना बोलावून ऋषींना त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगितली. साधूने सेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्यावर त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या तिन्ही बहिणींभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते. त्या कुठेही गेल्या तरी नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती. त्या सिद्ध साधूने सेठला सांगितले की तुमच्या 3 मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे. त्यामुळे ते जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि त्रास आहे. तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवतात आणि यामुळेच त्यांच्या आयुष्यात या समस्या येत आहेत. मग त्या ऋषींनी त्या सेठला आणि त्यांच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणतात, हे वत्स, स्नानाचे 4 प्रकार आहेत: ब्रह्मस्नान, देवस्नान, आर्षस्नान, मानव स्नान आणि दैत्य स्नान. यांचे काळानुसार वर्गीकरण केले आहे. शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीच्या शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या 1.5 तास किंवा 2 तास आधी असतो. म्हणजे साधारणपणे शास्त्रामध्ये ही वेळ दिवसातील सर्वोत्तम वेळ मानली जाते, कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कार ऊर्जा असते. ही वेळ देवतांची वेळ असते. अशा प्रकारे देवांचे स्मरण करताना ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेले ब्रह्मस्नान हे सर्वोत्तम स्नान असल्याचे सांगितले आहे. यावेळी स्नान करून लगेचच सूर्योदयाला जल अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. दिवसभर व्यक्ती सक्रिय राहते आणि मन ताजे आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहते. ब्रह्मस्नान केल्याने मनुष्य रोग व आजारांपासून दूर राहतो व त्याचे शरीर स्वस्थ व निरोगी राहते. दुसरे म्हणजे देवस्नान. सकाळी 5 ते 6 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून केले जाणारे हे स्नान देखील सर्वोत्तम स्नान मानले जाते. यावेळी स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शरीरापासून सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी बाहेर पडतात. अशा प्रकारे देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने केवळ शरीरच नाही तर मनही पवित्र आणि शुद्ध होते. अशावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते आणि मनुष्याला सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात. जेव्हा पहाटे आकाशात तारे दिसतात त्यावेळी केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात. हे देखील सर्वोत्तम स्नान आहे. अशावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. तिसरे म्हणजे मानव स्नान. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान म्हणतात. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते. दिवसभर शरीरात ताजेपणा, जोम आणि सकारात्मक ऊर्जा असते, जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्योदयानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये. म्हणजे सकाळी 8 वाजल्यानंतर आंघोळ करणे अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवशक्ती खूप कमी होते. त्यामुळे माणसामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. दिवसभर आळस करतो. दिवसभर शरीरात सुस्तीची भावना असते आणि कोणतेच काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 वाजल्यानंतर आंघोळ केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभता येते. नकारात्मक ऊर्जा शरीरात वास करू लागते. दुर्दैव त्यांच्याबरोबर येते. तुझ्या या 3 मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या, त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुझीही संपत्ती नष्ट होत आहे. जे लोक सूर्योदयानंतरही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात दिवसभर राग, आसक्ती, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिडेपणा राहतो, ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषीस्नान किंवा मनुष्य स्नान दररोज करण्याचे सांगितले आहे. या पवित्र काळात रोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना व पूजापाठ आणि सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध व निर्मळ होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात. आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. संध्याकाळ आणि रात्री आवश्यक असल्याशिवाय अजिबात आंघोळ करू नये. भगवान विष्णू म्हणतात,
हे वत्स, आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाच्या मंत्राविषयी सांगणार आहे, जो स्नान करताना जपायचा आहे. तो तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जो कोणी या मंत्राचा उच्चार करताना स्नान करतो, त्याची सर्व पापे त्वरित नष्ट होतात. त्याचे दुर्दैव देखील नष्ट होऊन त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे: गंगाच यमुना नी चैवा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मि सन्निध्य कुरु. याचा अर्थ, हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि माता कावेरी, कृपया माझ्या स्नानाच्या पाण्यात या. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या सेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा सेठच्या तिन्ही मुलींना त्यांची चूक समजली आणि त्या त्यांच्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागल्या. तिघीही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करू लागल्या आणि दररोज सूर्याला जल अर्पण करू लागल्या. रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील पूर्णपणे नष्ट झाली. हळूहळू त्यांच्या पतींचा व्यवसायही चांगला चालू लागला आणि तिने गमावलेलं सर्व काही तिला परत मिळालं आणि तिन्ही बहिणी सासरच्या सोबत आनंदाने राहू लागल्या. तर मित्रांनो, आपल्या जीवनात आंघोळीला खूप महत्त्व आहे. म्हणूनच आपण रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली पाहिजे. सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करणे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले आहे. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू आणि जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका.